आणि आत्ता मी वटपौर्णिमेसाठी घेतलेली साडी, तर ही आहे गढवाळ साडी, जी प्रत्येक महिलांकडे असेल. तर मीच नव्हती घेतली. तर आता सध्या द्वारकादासमध्ये पुण्यामध्ये एवढ्या ऑफर चालू होते. वटपौर्णिमेच्या सगळ्या महिलांना खूप खूप शुभेच्छा. तर मी रात्री शूटिंग केली आहे आणि उद्या वटपौर्णिमा आहे, तर त्यामुळं आजच देते सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि सगळ्यात आधी मला साडी दाखवण्याच्या आधी मी दाखवणार आहे तुम्हाला मेहंदी काढलेली. तर आता मी काही वेळापूर्वीच मेहंदी काढली होती. तर अशी छान मेहंदी काढली आहे आणि ह्याला कलर आल्यावर खूप भारी वाटेल. आणि आता सुकलेली आहे, पण आता मी सकाळी धुणार आहे. आणि आज मी भरल्या आहेत अशा ह्या छान छान बांगड्या, आणि एवढ्या सुंदर आहेत. आणि आत्ता ह्या काही दिवसापासून खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत बांगड्या, काही महिन्यापासून. तर आणि सगळ्या साडीवर सगळ्या कलरच्या भेटतात. आणि ह्या डार्क ग्रीन कलर आहे, एकदम डार्क साडीचा कलर कसा असतो तसा. आणि त्याच्यावरती असे छोटे छोटे खडे आहेत चिकटवलेले, ते तर पडतात नंतर, पण अशा एवढ्या सुंदर दिसतात आहेत ना. आणि मी 2 डझन भरले आहेत, तर मला खरंच खूप आवडले. आणि ही मेहंदी आता आजचा दिवस तर माझा ना वटपौर्णिमेच्या तयारीमध्येच गेला. तर हा माझा साडीचा कलर आहे मरून गडवाळ, आणि एवढा संध्याकाळी लाईटमध्ये ते फ्रेश वाटत आहे. आणि तसंच फ्रेश कलरही आहे. आणि आता द्वारकादासमध्ये एवढ्या ऑफर चालू होत्या, तर मी 2-3 महिन्यापूर्वीच आणली होती, तर त्यामुळे मी नवीन साडी काही घेतली नाही. तर हीच मी घालणार आहे. आणि एवढी छान आहे. आणि ह्याचा पदर किती सुंदर आहेत, आणि सगळीकडे पूर्ण दाट बुट्ट्या पण आहेत त्याच्यामध्ये. आणि ह्याची प्राईस तर खरंच खूप कमी आहे. आणि आता सगळ्यांच्या गडवा साडी वापरून झाल्या आहेत. आणि मी आणली आहे वटपौर्णिमेसाठी, आणि एकदम अशी सुत्ती कपडा आणि छान दिसायला हे, तर मला तर खूप आवडली. तर ही आणली आहे मी गडवा साडी. आणि आता खोलत नाही, कारण पूर्ण साडीमध्ये अशाच बुट्ट्या आहेत. आणि हा आहे ती पदराची डिझाईन, आणि काठ तर एवढे सुंदर असलेत ना, आणि गोंडे पण आहेत साडीला. तर मला तर पहिल्यांदा मरून कलर नव्हता घ्यायचा, दुसरा ग्रीन कलर घ्यायचा होता. पण त्याची जी बॉर्डर आहे ना, ती एकदम साडी होती ना, त्याचं एवढं काठ हे होते ना, ग्रीन साडीला एकदम गुलाबी होते, तर एकदम गुलाबासारखी एकदम भडंग वाटायची. त्यामुळे मी ते घेतली नाही. तर हेच कॉम्बिनेशन छान वाटत होतं, मरूनला एकदम असं ग्रीन. आणि ह्याचा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे. तर हे आहे याचं ब्लाऊज. आणि मी सिम्पल लॉंग नाही तर स्लीव केले, छोट्याच केल्या आहेत. आणि फक्त राऊंडचाच गळा केला आहे, कारण आपण जास्त ह्या साड्या वापरत नाही, मोठा गळा केलेला आहे. त्यामुळे अजून आंबाडा ते घातली तर छान वाटते. आणि हे असा मी ब्लाऊज शिवला आहे. आणि ही माझी वटपौर्णिमेची साडी. तर साडीची तयारी तर माझी झालेली आहे. त्याचबरोबर बांगड्या पण भरून झालेल्या आहे, छान छान मेहंदी पण काढून झाली आहे. आत्ता आहे ज्वेलरीची. तर मी ज्वेलरी कोणती घालते ते अजून सांगता येत नाही, गोल्डची काही. पण मी ज्यावेळेस कोल्हापूरला गेली होती, त्यावेळेस अशी मोत्याची ज्वेलरी घेऊन आले आहे. तर तेच तुम्हाला दाखवते. आणि हे मी कोल्हापूरला गेलते ना महालक्ष्मीला, तेव्हा हे मंगळसूत्र हे घेऊन आले. अजून मी घातलं नाही एकदाही. या ड्रेसवर पण हे खूप मॅच होत आहे. तर हे आहे मोत्याचं गळ्यात. तर हे आहे मोत्याचं एवढं सुंदर गळ्यातलं आणलं आहे मी, कोल्हापूरला गेले तेव्हाच आणलं आहे. तर हे वरचं आहे लॉंग, आणि त्याच्यानंतर हे आहे शॉर्ट वरती घालण्यासाठी. आणि हे लॉंग जे आहे ते मॅच. आणि ह्या साड्यांवरती खास तर हेच खूप छान दिसते. पण आता पाहू कोणतं मी हे घालत आहे. तर हे आहे माझी मोत्याची ज्वेलरी. आणि अजून एक साडी आणली आहे मी, म्हणजे गावाला गेले होते तेव्हाच घेतली आहे. तर तेही तुम्हाला थोडीशी दाखवते. ब्लाऊज शिवून आला आहे याच्यासोबत, तर आहे इथंच. तर ही पण साडी खूप छान आहे वटपौर्णिमेला घालण्यासाठी. तर माझं पण कन्फ्युजन आहे नक्की कोणती साडी घालू. पण ती साडी पारंपरिक जरा जास्त वाटते, त्यामुळे मी तीच गडवाज घालणार आहे. आणि ही खूप छान साडी आहे. आणि आत्ता मी पूजेचं साहित्य कोणतं घेऊन जाणार आहे तेही तुम्हाला सांगते वटपौर्णिमेसाठी. तर मी दरवर्षी जे पूजेचं साहित्य घेऊन जाते तेच घेऊन आले आहे. तर हे असं सगळे एकत्रच ओटीचं सामान भेटतं, तर ते मी हे सामान घेतलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही पीस आहे, पण आपण घरातलाही पीस घेऊन जाऊ शकतो. आणि पिसावरती जर आपल्याकडे भेटत नसेल, फक्त ओटीचे जे सामान असतं, सुपारी, तांदूळ, ते सगळं ह्याच्यामध्ये आहे. बांगड्या आणि पीस, त्याच्यानंतर आपले फळं असतात, जांभूळ, आंबा, आणि ही वस्त्रमाळ, अगरबत्ती, थोडंसं गहू, आणि हे साहित्य आपण दिवा लावून ते घेऊन जातो तेच. आणि धागा शक्यतो असाच घ्यायचा, पटकन गुंडाळायलाही येतो. आणि सुटसुटीत हे राहतो मशीनच्या धाग्यापेक्षा. तर अशा
गुंडी पूर्णच भेटते तर मी असे दरवर्षी घेऊन येते. आणि पाणी तर जास्त काय दिवाळी लावून आपलं जे पूजे. आणि आता उद्या सकाळी लवकर उठून सगळे पूजा पुरणपोळी हे करायचं आहे लवकर सकाळी. आणि असं म्हणतात की 12:30 वाजेपर्यंतच मुहूर्त आहे. आणि माझी तुम्हाला साडी कशी वाटली तेही नक्की सांगा. आणि सगळ्यांनी छान असं तयार व्हा वटपौर्णिमेसाठी. आणि परत एकदा तुम्हाला वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. लाईक शेअर आणि सबस्क्राईबर नक्की करा. आणि माझी छोटीशी शॉपिंग कशी वाटली तेही नक्की सांगा. तर चलो बाय. आणि छान अशी माझी मेहंदी.